मी सचिन जयराम जाधव, राहणार शेलू, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मी गेल्या 14 वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय करतो आहे. माझ्या शेडची लांबी 250 फूट, रुंदी 30 फूट. माझं 7,500 स्क्वेअर फुटाचं शेड आहे आणि आजच्या हिशोबानुसार 1.5 माझ्याकडे 5 ते 5,500 पक्षी असतात. मागच्या बॅचबद्दल जर सांगायचं झालं तर 6/9/22ला मी बॅच टाकली. ती बॅच साधारणतः मिनिश 50 म्हणजे 48ला माझी लिफ्टिंग चालू झाली. 2990 माझी साईज आली होती. ॲव्हरेज बॉडी वेट 2950ला माझा एफसीआर होता 1.78. कन्वर्ट एफसीआर होता 1.54. त्या बॅचमधून मला पर बर्ड ₹22.57 इतकं कंपनीकडून पेमेंट मिळालं आहे. EV बॉयलर आणि इतर कंपन्यांच्या पक्ष्यांमध्ये फरक इतकाच का इतर कंपन्यांचे पक्षी ट्रान्सपोर्टेशन आम्हाला कंपनीतून निघाल्यापासून त्यांना 12 तास 8 तास येण्यासाठी लागायचे. त्यात मरतूक व्हायची, पक्षी विक होण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि इथं आम्ही जवळ हॅचरी आमच्या जवळ असल्यामुळे अर्ध्या ते पाऊण तासात पक्षी आमच्यापर्यंत पोहोचतो. त्यात मर खूप नसल्यात जमा आहे, मर राहतच नाही. पक्ष्यांची क्वालिटी चांगली येते. प्रत्येक पक्षी मागील आम्ही बऱ्याच दिवसापासून बघतो 45-40 ग्रॅमच्या वजनाच्या पुढचाच पक्षी आम्हाला मिळतो. चिक्स क्वालिटी इतर कंपन्यांपेक्षा खूप चांगली मिळते आम्हाला आणि तोच पुढील बॅचचा पाया आहे आमचा. अगोदर काम करताना हा प्रॉब्लेम खूप यायचा. इतर कंपन्यांमध्ये मला व्हेरिएशन पडायचं, लंगड्या पक्ष्यांचं प्रमाण खूप राहायचं आणि व्हेरिएशनचं प्रमाण राहायचं. त्याच्यामुळे ॲव्हरेज बॉडी वेट मेंटेन होत नव्हतं, साईज येत नव्हती त्या प्रमाणात. इथं एकसारखा पक्षी असतो, वजनात लंगड्यांचं प्रमाण खूप कमी असतं आणि एकसारखी वाढ होते आणि कमी दिवसात जास्त वजन येते इतरांच्या तुलनेत. हा फरक आहे त्याचा. अगोदरच्या तुलनेत आता मी फार समाधानी आहे. अगोदर मी 5-6-7 रुपये पर बर्डनी काम केलेलं आहे. सुरुवात झाली तेव्हा माझ्या नवीन बॅचला. आत्ता EV बॉयलरमध्ये आल्यापासून किमान मी 15 रुपयाच्या पुढेच आणि आता तर 20 रुपये, 22 रुपये, 24 रुपये पर बर्ड याच्यात आम्ही खूप समाधानी आहे. शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो, EV बॉयलर 395 ही ब्रीड खूप चांगले परफॉर्मन्स आहे. जर मनापासून काम केलं तर भरपूर पैसा मिळतो त्याच्यात आणि ब्रीड एकदम उत्तम आहे. नवीन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. व्यवस्थापनाची आम्हाला वेळोवेळी फार मदत होते. म्हणजे काही प्रॉब्लेम आला, कुठली अडचण आली, त्यांच्याशी संपर्क केला तर ते तात्काळ हजर होऊन तुमच्या अडचणी सगळ्या दूर करतात. त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळेच हे रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाले.